नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित वेगवशता हा पाठ अभ्यासत आहोत. मागील तासाला आपण पाहिलं की वैज्ञानिक शोधांमुळे, वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाचे जीवन सोपं आणि सुलभ झालेलं आहे. अनेक कामांसाठी लागणारा वेळ, कष्ट कमी झाले आहेत. पण हा शारीरिक त्रास कमी झाला असला तरी त्यामुळे मानसिक त्रास मात्र वाढला आहे. मानसिक त्रास वाढला म्हणजेच कष्टाची कामं कमी झाली आणि त्यामुळे वेळ वाचला. पण हा वेळ कशात घालवावा हेच माणसाला कळत नाही आहे. हा रिकामा वेळ टी व्ही, मोबाईल अशा गोष्टींमध्ये घालवला जातो आणि म्हणूनच या गॅजेटसोबत राहून राहून माणसं चिडचिडी झाली आहेत. एकमेकांपासून दूर होत चालले आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक यावर असंख्य मित्र झाली आहेत. प्रत्येकाला वाटतं मी सोशल झालो आहे. पण अगदी शेजारी शेजारी बसून व्हॉट्सअपवर दूर कुठल्या तरी मित्रांशी गप्पा मारतात, पण जवळ बसलेल्या आईशी, वडिलांशी बोलायला वेळ मिळत नाही. आणि म्हणूनच शारीरिक आणि मानसिक त्रास खरं पाहिलं तर वाढत चालले आहेत. अगदी जवळ जायचं असलं तरी आपण लगेच गाडी काढतो. आपण पायांचा वापर करत नाही की हाताचा वापर करत नाही. त्यामुळे शारीरिक दुखणी खुपणी वाढत चालली आहेत. वाहन हे सुद्धा वैज्ञानिक प्रगतीमुळे मिळालेलं एक वरदान आहे. या वाहनामुळे माणसाच्या जीवनाला अधिक गती मिळालेली आहे. या गतीचा वापर करून आपण अगदी सहजपणे आपली कामं करून घेत असतो. अगदी दूरवर कोणाला तरी भेटू शकतो. आपला व्यवसाय आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आपल्या विचारांची गती म्हणजे प्रगती असते. जेव्हा ही गती योग्य दिशेने जाते तेव्हा ती प्रगती असते. पण दिशाहीन गती ही अधोगती ठरत असते. जे सहज आहे, नैसर्गिक आहे ती प्रकृती असते, पण त्याच्या विरुद्ध वागणं ही विकृती ठरत असते. आपल्याला मिळालेलं वाहनाचं वरदान आपण योग्य दिशेने त्याचा वापर करतोय, आपल्या कामासाठी योग्य गतीत वाहन चालवतोय, तर ही आपली प्रकृती झाली. पण वेळ जात नाही म्हणून गाडी काढा आणि चला, निघा फिरायला आणि तीही भरधाव वेगात चालवा, ही मात्र विकृती आहे. माणसं अगदी व्यसन करून सुद्धा वाहन चालवत असतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. भारतात अमेरिकन जीवनशैलीचा वापर केला जातो. पण खरंच आपल्याला अमेरिकन जीवनशैलीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे का हो? तर मुळीच नाही. कारण भारताची संस्कृती, अमेरिकेची संस्कृती, तिथलं भौतिक वातावरण यात खूप फरक आहे. आपण अगदी बाजारपेठेच्या जवळ राहत असू तर आपल्याला वाहनाची गरजच काय आहे? आपण सहज चालत जाऊन भाजी बाजारात किंवा किराणा दुकानात जाऊन आपल्या वस्तू आणू शकतो. पण गाडीवर बसणं आणि भरधाव गाडी नेणं ही फॅशन समजली जाते. तो एक श्रीमंतीचा सिम्बॉल म्हणजे श्रीमंतीचं चिन्ह मानलं जातं. जर तुमच्याकडे गाडीच नसेल किंवा तुम्ही रस्त्याने पायी चालत असाल तर तुम्ही गरीब आहात, किरकोळ आहात असं लोक समजतात. पण उलट पायी चालण्यामुळे आपला शारीरिक व्यायाम होत असतो, आपल्या शरीराची हालचाल होते आणि आपण निरोगी राहू शकतो. पण लोकांना आजकाल या गोष्टी लक्षातच येत नाही. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार करत जातो तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला सवय होते आणि सवय आपल्या आयुष्याचा जणू काही भाग बनते. म्हणूनच आपल्याला जर सतत वाहनांचा वापर करण्याची सवय झाली तर पहिल्यांदा आपण वाहनावर स्वार होतो आणि नंतर जणू काही ती वाहनच आपल्यावर स्वार होत असतात.
कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. लेखक आपल्याला इथे सांगतायत की आजच्या युगात वाहन वापरूच नये असं आपण म्हणत नाही. जिथे आपल्याला गरज आहे तिथे आपण वाहन नक्की वापरलं पाहिजे. म्हणजे आपल्याला खूप दूर अंतरावर जायचं आहे किंवा आपल्याला खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, तेव्हा वाहनांचा अवश्य वापर करता आला पाहिजे. आपण जर म्हटलं की नाही बाबा मला वाहन वापरायचंच नाही, तर ते सुद्धा शक्य नाही. आपण प्रत्येक कामाला पायी पायी जाऊ शकत नाही. तितका वेळही आपल्याकडे नसतो आणि तितकी शक्तीसुद्धा आपल्याकडे नसते. आपल्याला आपल्या जीवनाचा मनमुराद आनंद घेता येण्यासाठी जर वेळ शिल्लक टाकायचा असेल तर अशा वेळेला वाहनाचा वापर करणं चुकीचं नाही. म्हणूनच आपल्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी, जीवनाचा आनंद लुटण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी आपण वाहनाचा वापर अवश्य करावा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. जर आपल्याला खरंच वाहनाची गरज असेल, महत्त्वाचं काम करायचं आहे, कामावर जायचं आहे, तर अशा वेळेला आपण वाहन अवश्य वापरावं. पण आजकाल ना आपण स्वतःपेक्षा इतरांशी जास्त स्पर्धा करायला लागलो आहे. माझ्या घरी 2 चाकी आहे आणि माझ्या शेजारच्याने 4 चाकी घेतली, ही भावनाच आपल्याला सहन होत नाही. आपल्याला त्याच्याविषयी द्वेष वाटायला लागतो आणि आपली ऐपत असो नसो, थांब तू गाडी घेतलीस का, थांब तुझ्यापेक्षा नाही भारी चांगली गाडी घेऊन दाखवली तर मग काय, असं म्हणत आपण समोरच्याशी, शेजारच्याची स्पर्धा करतो. एवढंच नाही तर आपण नातेवाईकांशी सुद्धा स्पर्धा करतो. माझ्या मोठ्या भावाने गाडी घेतली, माझ्या चुलत नंदेने गाडी घेतली, मग माझ्या घरी का नको, असं म्हणून आपणही आपल्याकडे गाडी आणण्याचा प्रयत्न करतो. मग त्यावेळेला आपली आर्थिक आवक आहे की नाही, आपली ऐपत आहे की नाही याचाही विचार करत नाही. तर अगदी कर्ज काढून सुद्धा आपण गाडी घेत असतो, वाहन घेत असतो. आणि काही जण आपली श्रीमंती मिरवण्यासाठी, आम्ही किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी दाराशी 1 नव्हे तर 4 गाड्या आणून उभं करतात. इतरांशी स्पर्धा करण्यासाठी, ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी किंवा कर्ज काढून दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मुळात वाहन नसतंच. वाहन ही गरजेची वस्तू आहे. तुम्हाला तिची गरज किती आहे याचा विचार करून वाहन घेतलं गेलं पाहिजे. एवढंच नाही तर गरज नाही पण अगदी बायकोला बरं वाटावं म्हणून तिला मागे बसवून उगाचच फेरफटका मारणारी सुद्धा मंडळी बरीच असतात. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? इथे लेखक वाचकांना प्रश्न करताय की तुम्हाला ठीक आहे बाबा, बायकोसोबत फिरायची हौस आहे ना, मग तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखाद्या मंदिराकडे का जात नाही? तर जिथे भरगच्च गर्दी आहे अशाच रस्त्यांवर जाणं तुम्हाला का आवडतं? देहू, आळंदी, सिंहगड अशा ठिकाणी का जात नाही? म्हणजे जर तुम्हाला आपल्या कुटुंबासमोर आनंदच लुटायचा आहे तर तुम्ही एखाद्या निसर्गरम्य स्थळी गेलं पाहिजे.
किंवा एखाद्या देवस्थानाला भेट दिली पाहिजे. पण त्याऐवजी लोक जिथे गर्दी आहे अशा भागात जाऊन अजूनच ट्रॅफिक जाम करत असतात. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझारा कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. आपल्याकडे वाहन आहे म्हणून त्याचा गरज नसतानाही वापर करायचा. आता बऱ्याचदा तुमच्यासारखी मुलं असंच करतात. घरात बसून बसून कंटाळा आला, मोबाईलचे गेम खेळून कंटाळा आला, टी व्हीही खूप वेळ पाहिला, चला काढा गाडी, फिरून येऊ कॉलेज रोडला. मित्रांना फोन केले, या गल्लीतून त्या गल्लीतून सगळे येतात आणि एखाद्या नाक्यावर उभे राहतात. याने काय फायदा होणार आहे? म्हणूनच लेखक म्हणताय की जिथे तुम्हाला गरज आहे अशाच ठिकाणी तुम्ही वाहनांचा वापर करा आणि ती वाहनेसुद्धा योग्य गतीत चालवा. उगाच अतिवेगात वाहनं चालवून कोणाचा फायदा होणार आहे? आणि खूपदा पाहिलं आहे की मोठ्या पुलावर सुद्धा मुलं अगदी नाकमोडी हॉर्न वाजवत वाजवत मोठ्याने गाडी चालवतात. जणू काही ते खूप मोठं काम करताय आणि सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे जावं असं त्यांना वाटत असतं. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कुणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? वाहनं कशासाठी आहेत तर आपला वेळ वाचवण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी नाही. आपण जेव्हा वाहनांचा वापर करतो तेव्हा आपण एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचतो, त्यामुळे आपला वेळ वाचतो. पण काही जण अगदी वेळ घालवण्यासाठी म्हणून वाहनांचा वापर करतात. माणसे धडपडून वाहनं प्राप्त करतात, प्रतिष्ठा मिळवतात. वेळ व श्रम वाचवणे हा हेतू मनातून केव्हाच दूर होतो आणि वाहन एक साधन आहे, ते आपला वेळ वाचवते यात शंका नाही. पण काहीही केलं तरी किमान वेळ हा लागतोच. शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही. वाहन शेवटी एक वस्तू आहे, तिलाही मर्यादा असतात. हे लक्षात न घेता जास्तीत जास्त वेग वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास लागतो आणि या अतिवेगामुळे आपलंच नुकसान होतं. अनेकदा शारीरिक व्याधी आपल्याला जडतात, जगण्यातला आनंद कमी होतो. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. केवळ हौसेसाठी, गंमत जम्मत करण्यासाठी, आपल्याकडे गाडी आहे, ऐश्वर्य आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात आणि हळूहळू गाडीचे गुलाम बनतात. गाडी हे एक साधन आहे, साध्य नाही. हे सर्वांनी नेहमी लक्षात ठेवायला हवं. ज्याप्रमाणे आपण रस्त्यावर चालतो, पळत नाही, त्याचप्रमाणे वाहनंसुद्धा रस्त्याने योग्य गतीत चालली पाहिजे. अगदी भरधाव वेगात पळायला नको आहेत. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतातच का? वाहनाच्या गतीवर, वेगावर आपलं नियंत्रण असायला हवं आहे. खूप वेगाने वाहनं चालवून कोणाचं भलं झालं आहे? त्यामुळे अपघातच होत असतात. म्हणून आपल्या
वाहनांच्या वेगावर आपलं नियंत्रण असायला हवं. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. अति वेगात वाहन चालवल्यामुळे आपलंच नुकसान होतंय हे आपल्या लक्षातच येत नाही. हायवेवरून जाताना 4 व्हीलर किंवा बस धारकसुद्धा खूप वेगात गाडी चालवतात आणि जेव्हा ते गाडी चालवतात तेव्हा त्यांना असं वाटत असतं की जणू काही पूर्ण जग ते मागे टाकतात आणि ते एकटेच पुढे पळणार आहेत. पण हे करत असताना त्यांना किती शारीरिक त्रास पुढे जाऊन होणार आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. वाहनाचा वेग अति केल्यामुळे मन अस्थिर होत असतं. डोळ्यावर, मनावर आणि शरीरावर सुद्धा ताण येत असतो. शरीराला स्पंदनं जाणवत असतात आणि जे हादरे बसतात त्याच्यामुळे मज्जातंतू आणि मणकेसुद्धा कमकुवत होतात. जी माणसं सतत वेगाने वाहन चालवतात त्यांना कमरेचं आणि पाठीचं दुखणं लागून जातं. आपल्या शारीरिक हालचालींमध्ये सुद्धा एक मौज आहे. आपण जेव्हा शारीरिक हालचाली करतो त्यामुळे आपल्या शरीरातला एक डौल प्राप्त होतो. फिटनेस म्हणजे शरीर योग्य आकारात असणं, शरीराचा डौल कायम असणं हे तेव्हाच होतं जेव्हा आपण सतत शारीरिक हालचाली करत राहतो. पण तुम्ही घरात पलंगावर बसतात आणि पलंगावर उठून गाडीवर बसतात. अशा वेळेला शरीराला हालचाल करायला संधीच मिळत नाही आणि म्हणून शरीराचा जो नैसर्गिक डौल असतो तो हळूहळू हरवून जातो आणि त्यामुळे आपल्या आरोग्याची हानी होते. वाढता वेग म्हणजेच ताण असतो. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे? आपले सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा आपण अशाच वेगाने धावतोय. आपण सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावत असतो आणि या वेगामुळेच आपल्याला सततचा ताण येत असतो. एवढा ताणतणाव घेऊन आपण जाणार तरी कुठे आहोत? आयुष्याचा आनंद सतत धावण्यात नसतो, तर थोडं स्थिर होण्यात सुद्धा आपल्याला आनंद मिळत असतो. म्हणून सतत धावत न राहता थोडं स्थिर झालं पाहिजे आणि हा आपला वेग कमी करून आपल्याला थोडं स्थिर केलं आहे त्या कोविड-19ने. बऱ्याच प्रमाणात माणसं घरात बसली, वाहनांची संख्या कमी झाली आणि म्हणूनच निसर्गाचा काही प्रमाणात समतोल साधला गेला. ज्या वेळेला लॉकडाऊन जाहीर झालं त्यावेळेला प्रदूषण कमी झालं. पर्यावरणाचा समतोल काही प्रमाणात का असेना पण साधला गेला. रस्त्यांवरून प्राणी येऊ लागले, मोर थुई थुई नाचू लागले. म्हणजेच वेग हा जीवनासाठी आवश्यक आहे, पण अतिवेग हा हानिकारक आहे. धावणाऱ्याला सुद्धा कुठेतरी थांबावं लागतं. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. आयुष्याला वेग हवा पण अनाठायी वेग नको. आणि जी माणसं अशा अनाठायी वेगाच्या मागे जातात त्यावेळेला ती जिथे पोहोचायचं तिथे न पोहोचता मात्र अंत होण्याची शक्यता
अधिक असते. म्हणून आपल्या वेगावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आपल्या वाहनाच्या वेगावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, वेगवशता या पाठात प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्याला हेच सांगू इच्छितात की वाहन एक साधन आहे. आपला वेळ वाचावा, आपले कष्ट कमी व्हावे म्हणून या साधनाचा वापर करणं आवश्यक आहे. जिथे आपल्याला गरज आहे तिथे आपण वाहनाचा योग्य वेगात वापर करणं अगदी बरोबर आहे. पण उगाचच आपल्या ऐश्वर्याचा टेंभा मिरवण्यासाठी किंवा गरज नसतानाही अतिवेगात वाहन चालवणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळेच आपल्यावर शारीरिक मानसिक ताण येत असतो आणि नको ती संकट अपघातसुद्धा आपल्यावर ओढवले जाऊ शकतात. म्हणूनच यापुढे तुम्हीही लक्षात ठेवा की जिथे तुम्हाला गरज असेल ना तिथेच तुम्ही वाहनाचा वापर करा. जिथे तुम्ही पायी जाऊन आपलं काम करू शकताय तिथे तुम्ही पायी चालत जा. त्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्यसुद्धा सांभाळलं जाणार आहे. आणि वाहन हे व्यवस्थित चालवा, योग्य वेगात चालवा. अतिवेगानं शायनिंग मारत गाड्या पळवण्यात कुठलीही हुशारकी नसते. त्यामुळे आपला वेग नियंत्रणात ठेवा. अशा प्रकारे आज आपण वेगवशता पाठ अभ्यासला आहे. या पाठाच्या काही कृती तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या कृती तुम्ही तुमच्या वहीत लिहायच्या आहेत. पाठ शिकवून झाल्यानंतर पाठाच्या अखेरीस ज्या कृती तुम्हाला दिल्या जातात त्या सर्वांनी दररोज किंवा पाठ झाल्यावर त्या वहीत लिहायच्या आहेत. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. जीवन विभागणारे घटक. जीवन विभागणारे घटक कोणते आहेत? स्थिती आणि गती. विचारांची गती म्हणजे प्रगती. अधोगती म्हणजे दिशाहीन गती. अक्षम्य आवेग म्हणजे विकृती. तुम्हाला या कृती पाठ कराव्या लागत नाही, तर परीक्षेला तुम्हाला पाठातील उत्तरा दिला जातो आणि त्या उत्तरातूनच तुम्हाला ही उत्तरं शोधायची असतात. त्यामुळे जेव्हा कृतीपत्रिका तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही या कृती आधी शांतपणे वाचून घ्यायच्या, त्यानंतर उतारा वाचायचा आणि उतार्यातून ही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कृती करा. गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे अप्रमाण गती, अवास्तव गती, अनावश्यक गती. अशा प्रकारे आपण काही कृती अभ्यासल्या आहेत. आता तुम्हालाही काही काम असायला हवं ना, म्हणून या पुढच्या कृतींची उत्तरं तुम्ही पाठात शोधायची आहेत आणि वहीत लिहायची आहेत. तोपर्यंत धन्यवाद.